नमस्कार, माझं नाव संजय कोणे। नोव्हेंबर महिन्याचा पगार अजूनही कंत्राटी ठेकेदार लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित या ठेकेदारांनी केलेलं नाही आहे। प्रादेशिक मनोरुग्णालय पुण्यामधली तर गेल्या 17 तारखेला कामगारांनी तक्रारी नोंद केली होती आणि सर्व कामगारांच्या सह्यासुद्धा त्याच्यावर आहेत। तर त्यांचा पगार नोव्हेंबर महिन्याचा आज 29 तारीख आहे तरी अजून आलेला नाही आहे। तर त्या संदर्भात कामगार कायदा तर ठेकेदार पाळत नाहीच आहे, परंतु प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून पण त्याच्याकडे कुठली कठोर कारवाई होत नाही। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांना मला विनंती आहे की तुमचा ठेकेदार कंत्राटी कायद्याप्रमाणे वेतन प्रदान अधिनियम 1936 अंतर्गत 50 लोकांच्या आत जर कामगार असेल तर तो 7 तारखेला त्यांचा पगार झाला पाहिजे आणि 50 लोकांच्या वर जर कामगार असेल तर त्याचा 10 तारखेला झाला पाहिजे। परंतु नोव्हेंबर महिन्याचा पगार आज 29 तारीख असून सुद्धा या कामगारांच्या अकाउंटला एकही रुपया नाही भेटला। ठेकेदार अगोदरच त्याला मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे पगार देत नाही, जो द्यायला पाहिजे त्याने तो सुद्धा त्याने अजूनपर्यंत खात्यावर टाकला नाही। परंतु त्या कामगारांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे आणि याची जाण प्रादेशिक मनोरुग्णालयाला सुद्धा आहे, उपसंचालक आरोग्य विभागांना सुद्धा आहे आणि कामगार विभागाला सुद्धा याची सगळ्यांची जाण कागदोपत्री त्यांनी समजून सांगितली 17 तारखेला। परंतु आज 29 तारीख आहे, कुठलाही आरोग्य विभागातून त्याच्यावर कठोर कारवाई न होता सर्वांनी एकच आम्हाला आंबेडकर साहेबांना विनंती आहे की जर तुमच्याकडून जर लिखित कठोर ब्लॅकलिस्टेड करणं किंवा पगार करणं जर जमत नसेल तर सर्व कामगार लवकरात लवकर येणाऱ्या 1 तारखेपासून किंवा ठरवून लवकरात लवकर आमरण उपोषणाला तुमच्या गेटवर बसतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रकाश आंबेडकर मंत्री आरोग्यमंत्री यांची असेल आणि आरोग्य विभागाची असेल, एवढंच मी सांगतो। धन्यवाद।